श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजना महाराष्ट्रातली एक महत्त्वाची योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजासाठी गोरगरीब मुलामुलींसाठी ही योजना राबवली जाते। या विद्यार्थ्यांना या योजनेतनं नामांकित शाळेत शिक्षणाची सोय त्याचबरोबर वसतिगृहाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते। मात्र एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये उकळण्यात आले। अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या वसतिगृह कागदावरच आहेत, मात्र त्यांच्या नावानं काही शिक्षण संस्थांकडून पैसे लाटण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे खातं ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या मंत्री अतुल सावेंच्या छत्रपती संभाजीनगरमधूनच काही प्रकरणं समोर आली आहेत। या संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आहेत मंत्री अतुल सावे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काही गोष्टी ज्या आहेत या योजनेतल्या त्या आपल्याला कागदावर पाहायला मिळत आहेत। एकूणच अनेक सोयी सुविधा या विद्यार्थ्यांना मिळत असतात, मात्र विद्यार्थी हे वंचित पाहायला मिळतात। आमच्या खात्याच्या माध्यमातून धनगर समाजांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आम्ही शाळांना 100 विद्यार्थी असे सँक्शन करत असतो आणि त्या माध्यमातून आज जी आपण बातमी दिली आहे ती आम्ही ताबडतोब तपासणी करायला सांगितलेली आहे आणि तपासणी करून जर असे असेल तर त्या शाळांच्या याच्यावर आम्ही स्थगिती देऊ जर ते व्यवस्थित येत असतील आणि ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये आम्हाला खालून जर रिपोर्ट चुकीचा पाठवला असेल तर त्यांच्यावरही आम्ही कठोर कारवाई करू। यामध्ये सर प्रामुख्यानं दिसतं आहे की वसतिगृह सांगितलेलं आहे, मात्र वसतिगृहच नाही आहे। अनेक ज्या सोयी सुविधा आहेत, एकूण टूथपेस्ट बाकी गोष्टी असतील किंवा दप्तर असतील पुस्तकं असतील, ह्या पण गोष्टी कुठेतरी दिल्या जात नाही आहेत का, ही तपासणी होईल? नाही, मी सांगितलं तसं आमच्याकडे जे तिकडचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सगळ्या तपासायला सांगितलेल्या आहेत, अगोदरही तपासलेल्या आहेत आणि जर त्या शाळा ह्या सगळ्या सुविधा देत नसतील तर त्या शाळांवर पण आम्ही त्यांना त्यांची मान्यता जी दिली आहे ती रद्द करू आणि ज्या अधिकाऱ्यांनी न इन्स्पेक्शन करता जर रिपोर्ट आमच्याकडे दिला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर पण आम्ही कारवाई करू। कठोर कारवाईला देखील कठोर कारवाई करू आणि ह्यापुढे पण आम्ही जिओ मॅपिंग म्हणजे जे फेस मास्क मॅपिंग आणि हे आम्ही आता सगळं करतोय सगळ्या शाळांमध्ये, जेणेकरून उपस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टीला एक आळा येईल।